अच्छा 2500 रुपये हे बघा 2500 नंतर ही पण तुम्ही बघू शकता एकदम शाईन तुम्ही बघू हे बनवलेलं आपल्याला बघू शकता तुम्ही याच्यामध्ये एखादी लिपस्टिक कॅरी करून आहे ना तुम्हाला त्यानंतर आहे ना ही पण तुम्ही एक साडी आहे ना आता सध्या ट्रेंडिंग मधून दिसणारा कलर आहे खूप सुंदर कलर आहे आपण पिढ्यान पिढ्या वापरू शकतात ना अशा या ब्रासच्या आहेत ना एकदम 1500 वाला काश्मीरी आहे ना 1900 रुपीजला आहे ना एक घ्याल ना फक्त 299 रुपीज याची प्राइस. तर हॅलो गाईज आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. तर गाईज आज आपण आहे ना ठाण्यामध्ये घोडबंदर रोडला आलेलो आहे. या घोडबंदर रोडला आहे ना आनंद नगर आहे आणि या आनंद नगर मध्ये ना स्वदेशी आर्ट अँड क्राफ्ट असं एक्झिबिशन चालू आहे आणि हे एक्झिबिशन आहे ना 8 ऑगस्टला सुरू झालंय आणि याची शेवटची तारीख आहे 15 सप्टेंबर पर्यंत हे एक्झिबिशन चालू आहे आणि याची वेळ आहे सकाळी 11 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत. तर तुम्ही घोडबंदर रोडला आल्याच्या नंतर आहे ना मी बाहेर तुम्हाला दाखवलं आपण बघितलं कुठून त्यांनी ना सगळीकडे असे बॅनर लावायला चालू केलेले तर तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही आणि मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ना यांचा ऍड्रेस पण तुम्हाला मी देणार आहे. बघा असं इकडे ना हे स्वदेशी आर्ट अँड क्राफ्ट एक्झिबिशन चालू आहे. तर चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया या एक्झिबिशन मध्ये आपल्याला काय काय बघायला मिळतंय ते. तर आतमध्ये आल्याच्या नंतर आहे ना तुम्ही इकडे बघतायत ना ह्या बाजूला आहे ना इकडे शूजचा स्टॉल लागलेला आपल्याला बघायला मिळतोय. बघा फ्लॅट 699 रुपीज पासून यांच्याकडे रेंज चालू होते. हे बघा लेडीज मध्ये पण आहे ना खूप सारं कलेक्शन आपल्याला इकडे बघायला मिळतंय. बाय 1 499 बाय 2 799 रुपीज. त्याच्यानंतर तुम्ही हे पण बघतायत ना या की एक घ्याल ना फक्त 299 रुपीज याची प्राइस आपल्याला इकडे बघायला मिळते आणि खूप चांगल्या आपल्याला आहेत ना इथे सँडल्स वगैरे बघायला मिळतात. तुम्ही बघू शकता मेन्स मध्ये पण आहे ना 999 चे शूज आहेत. त्यानंतर ह्या बाजूला आहे ना हे पूर्ण बुक फेअर चालू आहे इकडे. त्यानंतर आहे ना इकडे पण तुम्ही बघू शकता हे ना पूर्ण इकडे कपड्यांचा स्टॉल आपल्याला बघायला मिळतोय. बघा हे जॅकेट्स वगैरे आहेत असे 600 रुपीज मध्ये. त्यानंतर असं पॅन्टचं कलेक्शन आहे. हे बघा लहान मुलांचं पण तुम्ही इकडे बघू शकता 250 रुपीजला टी शर्ट्स वगैरे अवेलेबल आहेत. त्यानंतर हे बघा एक पीस घ्याल ना टी शर्ट्स मध्ये तर 250 रुपीज आहे. 5 पीस 1000 रुपीजला. आणि खूप सारे आहेत ना लेडीज मध्ये ना कुर्त्याचं कलेक्शन पण आपल्याला बघायला मिळतंय. हे बघा 500 रुपीजची ही रेंज आहे. त्यानंतर ही 699 रुपीजची रेंज आहे. असं खूप मोठं आहे ना इकडे आपल्याला कपड्यांचा स्टॉल बघायला मिळतोय. त्यानंतर आहे ना इथे आपण बघतोय ना मस्त असं आहेत ना गालीच्याचा इकडे आपल्याला हा स्टॉल बघायला मिळतो. यांच्याकडे ना खूप सारी व्हरायटी आपल्याला बघायला मिळते. और ये भाई कितने से स्टार्टिंग प्राइस है अपने पास? 2500 से स्टार्टिंग. अच्छा 2500 रुपये. हे बघा 2500 रुपये पासून है ना. अच्छा डिस्काउंट भी मिलेगा ना? अभी गणपति तक चलेगा स्पेशल डिस्काउंट. हाँ तो अपने पास 2500 से रुपीज स्टार्टिंग प्राइस है ना. ये भी बहुत सुंदर है. पूरा इम्पोर्टेड भी आएगा, कश्मीरी भी आएगा, टर्की का भी आएगा, ईरानी भी आएगा. अच्छा आउट ऑफ कंट्री का भी अपने पास प्रोडक्ट. त्याच्यानंतर आता आपण हे बघतोय. ये साईज काय भाई? 4x6. 4x6 का. Yes. हे बघा ही 4x6च्या साईज मध्ये ना एवढं सगळं कलेक्शन आणि वेगवेगळी व्हरायटी आपल्याला बघायला मिळते. हे बघा 4500 से स्टार्टिंग प्राइस है. अच्छा 4500 से स्टार्टिंग प्राइस है ना. 6500 लास्ट प्राइस है इसमें. ये 4x6 के साइज में ना. हे बघा खूप सारे आहेत ना वेगवेगळे कलर व्हरायटी आपल्याला बघायला मिळते याच्यामध्ये. त्यानंतर आहे ना हे बघा हे असे काश्मीरी पण गालीचे तुम्ही बघू शकता. याची आहे ना स्टार्टिंग रेंज आहे ना 3000 रुपीज पासून चालू होते आणि त्यामध्ये आहेत ना हे बघा असे खूप सारे आहेत ना कलर व्हरायटी वेगवेगळे आपल्याला पॅटर्न आहे ना या स्टॉल वरती तुम्हाला हवा तसा आहे ना गालीच्या इकडे मिळून जाईल. त्यानंतर इकडे तुम्ही बघतायत ना हे असा मातीच्या भांड्यांचा पण इकडे आपल्याला स्टॉल बघायला मिळतोय. तर आता आहे ना आपण आतमध्ये जाऊया बघूया इकडे काय काय अजून वेगळे स्टॉल आपल्याला बघायला मिळत आहेत. त्यानंतर आहे ना आता आपण या स्टॉल वरती आलो. इकडे पण आहे ना तुम्हाला खूप सारं आहे ना साड्यांचं कलेक्शन त्यानंतर हे ड्रेस मटेरियलचं कलेक्शन या स्टॉल वरती बघायला मिळतात. भाई ये ड्रेस मटेरियल क्या रेंज स्टार्ट होता है अपने पास? आपका 1500 का आएगा. अच्छा ये 1500 1500 रुपये. और ये वाला 2500. अच्छा 1500 रुपीज. ये विविंग का है ना पूरा. हे बघा पूर्ण विविंग है. सब 2 पीस में है ना. हे बघा 1500 रुपीजची इथे अशी ड्रेस मटेरियलची रेंज आपल्याला बघायला मिळते. उसके बाद साड़ी बताओ ना कौन सा अपने पास. ये काथा वर्क वाले है ना. हे बघा काथा वर्क मध्ये ना तुम्ही बघू शकता ही एवढी सगळी आहेत ना यांच्याकडे व्हरायटी काथा वर्क मध्ये वेगवेगळे कलर बघायला मिळतात. ये काथा वर्क का प्राइस क्या? ये सब 1500 वाले है ना. हे बघा 1500 रुपये प्राइस आहे काथा वर्क मध्ये आणि एवढे सगळे डिझाईन आणि कलर आपल्याला बघायला मिळते. बघा पूर्ण हँडवर्क मध्ये ही साडी आपल्याला बघायला मिळते काथा वर्क मध्ये. हे बघा खूप सुंदर साडी आहे ही पण. त्यानंतर आहे ना ही आहे ना तुम्ही एक बंगालची साडी बघू शकता. ही आहे ना तिकडे खूप आहे ना
चालते ही साडी. रेड पूर्ण. अच्छा हे बघा हा त्याचा पदर आहे आणि त्यानंतर ही व्हाईट कलर मध्ये साडी तुम्ही बघू शकता. खूप सुंदर साडी आणि त्याला रेड बॉर्डर आहे. खूप सुंदर. और इसका प्राइस कितना है दादा? 1900 रुपीज आहे बघा. फक्त आहे ना 1900 रुपीजला आहे ना सिल्क मध्ये उपाडा सिल्क. क्या उपाडा सिल्क में. अच्छा हे बघा हे पण पूर्ण विविंगचं काम आहे. अच्छा हे लिनन जामदानी आहे. हे बघा लिनन मध्ये ना ही जामदानी साडी बघू शकता. ह्याच्यावरती पण आहे ना पूर्णपणे ना विविंग केलेलं आपल्याला बघायला मिळेल. और ये जामदानी का क्या प्राइस है भाई? 2800 रुपीज. त्यानंतर ही पण एक तुम्ही बघतायत ना ही मुंगा सिल्क मध्ये साडी आपल्याला बघायला मिळते आणि त्याच्यावरती पण आहे ना हे बी विविंग आहे ना पुरा. हे बघा तुम्ही बघू शकता हे आतमधल्या बाजूला आहे ना असं पूर्ण आहे ना विविंगचं काम आपल्याला बघायला मिळतं या साडीवरती. आणि हे तुम्ही असं समोरून बघाल ना तर तुम्हाला असं वाटेल की ही पेंटिंग वगैरे केलेली असा लुक या साडीला आपल्याला बघायला मिळतो. और भाई इसका क्या प्राइस आहे? हे बघा 3500 रुपीजला आहे ना हे एवढे सगळे आहेत ना. ह्याच्यामध्ये कलर पण आपल्याला वेगवेगळे बघायला मिळतात. हे बघा ही पण डिझाईन आहे ना ही 5500 रुपीजची आहे. वो कितने का है? 3800 रुपीज. अच्छा वो जामदानी में ही आहे ना. हे बघा ही जामदानी मध्ये 2800 रुपीज. आणि त्यानंतर आहे ना ही पण एक तुम्ही आहे ना पॅच वर्क मध्ये साडी बघताय बघा. याच्यावरती आहेत ना असे हे पॅच लावलेले आपल्याला बघायला मिळतात. खूप सुंदर आहे ही पण. व्हाईट आणि रेड कलरचं कॉम्बिनेशन आहे. त्याच्यावरती स्वस्तिक काढलेलं आपल्याला बघायला मिळत आहे. खूप सुंदर. इसका क्या प्राइस आहे भाई? और 1500 रुपीज आहे बघा. फक्त 1500 रुपयाला आहे ना आपल्याला या स्टॉलवरती ही साडी बघायला मिळते. त्यानंतर आहे ना तुम्ही आता आहे ना आपण ह्या काश्मीर ड्रायफ्रूटच्या स्टॉलवरती आलेलो. इकडे ना आपल्याला पूर्ण काश्मीरचं ना ड्रायफ्रूट बघायला मिळणार आहे. बघा मामरा बदाम, त्यानंतर हे ब्लूबेरी असं आहेत ना खूप सारं अक्रोड वगैरे आहे ना इकडे काश्मीरचं आपल्याला सगळं आपल्याला प्रोडक्ट तिकडे आहेत ना पूर्णपणे काश्मीरचे बघायला मिळतात. दादा ये बादाम कैसे केजी है? 1500 रुपए केजी है. अच्छा ये 1500 वाला कश्मीरी है ना. अच्छा और ये वाला? ये 2000 है, ये 2500 है. ये मामरा ही है ना ये भी. मामरा है. हे बघा आपण आहे ना मामरा बदाम आहे. ये 2500 रुपये ना. कैसा बोले? 25. हाँ हे बघा हा आहे ना 2500 रुपये केजी आहे. और ये वाला? ये 2000. हा बघा हा 2000 रुपये केजी आहे. अशी आहे ना बदामामध्ये एवढी सगळी व्हरायटी. और ये रेड चेरी ये कैसा केजी है? 1200 रुपए केजी. अच्छा ये 1200 रुपये. स्ट्रॉबेरी 1400 रुपये केजी स्ट्रॉबेरी आहे. ब्लूबेरी है. त्यानंतर ही ब्लूबेरी आहे तुम्ही बघू शकता 1600 रुपये पर केजी आहे. अच्छा कॅनबेरी ब्लॅकबेरी पण इकडे अवेलेबल आहे. त्यानंतर अक्रोडची पण आहे ना तुम्ही क्वालिटी बघू शकता. एकदम चांगल्या क्वालिटीचा आहे ना अक्रोड आपल्याला. ये अक्रोड कैसा केजी? और ये 1400 रुपए केजी. 1400 रुपये केजी. तसंच आहे ना इकडे आहे ना आपल्याला आहे ना ही काश्मीरी केसर पण बघायला मिळते. हे बघा काश्मीरी आहे ना ओरिजिनल केसर आहे ना. ये पूरा नॅचरल आहे ना. कलर वगैरे बघा तुम्ही आता हे ओपन केल्या आहे ना मला स्मेल आलेला आहे डब्बीतून. आणि पूर्णपणे नॅचरल केसर ही खूप सुंदर आपल्याला इकडे बघायला मिळते. ये कैसा है? 450 का 1 ग्राम. और उसमें अपने पास सब साइज है ना 5 ग्राम तक मिलेगा ना. हे बघा 450 रुपीजला 1 ग्राम आहे. तसंच तुम्ही हे बघा बदाम ऑइल आहे. त्यानंतर आहे ना इकडे तुम्ही काश्मीरी कावाचा मसाला वगैरे इकडे अवेलेबल आहे. असं खूप सारं आहे ना काश्मीरचं आपल्याला ड्रायफ्रूट मध्ये कलेक्शन इकडे बघायला मिळेल. त्यानंतर आहे ना इथे ह्या स्टॉल वरती आहे ना आपल्याला ज्वेलरी, त्यानंतर तुम्ही हे बघू शकता ब्रासच्या मूर्त्या आहेत का? हे बघा ब्रासच्या आहेत ना आपल्याला. अच्छा खूप सुंदर आहे बघा. पिढ्यानपिढ्या वापरू शकतात ना अशा या ब्रासच्या आहेत ना एकदम हेवी क्वालिटीच्या मूर्त्या आपल्याला इकडे बघायला मिळत आहेत. खूप सुंदर सुंदर आहेत. दादा हे गणपतीची ही कितीला आहे? 1100 रुपये. हे बघा ही गणपतीची मूर्ती आहे ना 1100 रुपयाला आहे. त्यानंतर ही बैलगाडी पण खूप सुंदर बनवलेली आहे. हिची काय प्राइस आहे दादा? 1200 रुपये. हे बघा 1200 रुपयाला आहे बैलगाडी. त्यानंतर हा पूर्ण लॉक पण खूप सुंदर एकदम विंटेज लुक येतं ना या लॉकचा. ह्याची काय किंमत आहे आणि दादा? हे बघा 1150 रुपयाचा हा लॉक आपल्याला बघायला मिळतो. अशी आहे ना खूप सारी व्हरायटी. बघा ही स्वामींची मूर्ती पण खूप सुंदर आहे. पूर्णपणे ब्रास मध्ये बनवलेली मूर्ती आपल्याला बघायला मिळते. दादा हिची काय प्राइस आहे? आणि 700 रुपीज. हे बघा 700 रुपये या स्वामींच्या मूर्तीची आपल्याला प्राइस बघायला मिळते. असं आहे ना खूप सारं आहे ना ब्रास मध्ये बनवलेलं आहे ना इकडे आपल्याला हे कलेक्शन बघायला मिळते. अच्छा हे बघा विष्णू भगवान आहे. त्यानंतर हे बघा गणपती आणि सरस्वती आहे. अच्छा हा राम दरबार आहे का पूर्ण? हे बघा याच्यामध्ये राम, लक्ष्मण, सीता आणि इकडे हनुमान पण
बसलेले आपल्याला बघायला मिळतात. खूप सुंदर मूर्ती आहे. हिची काय प्राइस आहे आता? हे बघा, ही 1750 रुपयाला आपल्याला इकडे बघायला मिळते. असं खूप सारं कलेक्शन आहे इकडे ब्रासच्या मटेरियल मध्ये. तसंच आहे ना, तुम्ही हे ना अमेरिकन डायमंड मध्ये आहेत ना ही ज्वेलरी बघतायत. आणि ह्याच्यामध्ये आहे ना अमेरिकन डायमंड मध्ये यांच्याकडे 1000 रुपीज पासून आहे ना रेंज चालू होते. 2000 रुपयापर्यंत ना. हे बघा, 1000 रुपीज पासून 2000 रुपयापर्यंत यांच्याकडे आहेत ना असे हे अमेरिकन डायमंड ज्वेलरी मध्ये आपल्याला व्हरायटी बघायला मिळते. त्यानंतर आहे ना तुम्ही हे इयरिंग्स पण बघतायत ना, हे पण अमेरिकन डायमंड मध्येच आहेत. खूप सुंदर सुंदर आणि हे इयरिंग आपल्याला बघायला मिळतात. आणि ह्याची किंमत आहे ना फक्त आपल्याला आहे ना इकडे डिस्काउंट मध्ये आहे ना 100 रुपीजला आपल्याला इकडे बघायला मिळते. बघा, ही पण एक खूप सुंदर डिझाईन आहे. अशा आहेत ना वेगवेगळ्या डिझाईन आपल्याला फक्त या 100 रुपीज मध्ये इकडे बघायला मिळणार आहेत. हे बघा, अच्छा 300 का? हे बघा, याच्यामध्ये आहेत ना जवळजवळ 300 डिझाईन आहेत वेगवेगळ्या. आणि त्यामधली तुम्ही कोणती पण घ्याल तर फक्त 100 रुपीजला आपल्याला इकडे बघायला मिळणार आहे. त्यानंतर आहे ना आता आपण आलेलो इकडे आपल्याला हा आहे ना आदिवासी हेअर ऑइलचा आपल्याला इकडे स्टॉल बघायला मिळतोय. तुम्ही बघू शकता इकडेच ना हे जे ऑइल आता खूप आहेत ना ट्रेंडिंगला चालू आहेत. म्हणजे खूप जण याचा यूज करतात. आणि आहे ना यांनी इकडे लिहिलेलं पण आहे की याच्यात ना कोणत्याही प्रकारचे ना साईड इफेक्ट या ऑइल पासून होत नाही. तर आपण बघूया इकडे कोणते कोणते प्रोडक्ट आपल्याला बघायला मिळत आहेत. नमस्ते मैडम, आदिवासी हर्बल हेयर ऑयल से बोल रहे हैं। ये बालों के लिए तेल है मैडम। हमें कर्नाटक हकीपिकी कम्युनिटी से आए हैं मैडम। ये ऐसा बॉटल है ना लेडीज के लिए 6 महीना का कोर्स बनता है मैडम। ऐसा वाला 2 बोतल 6 महीना लगाया तो दोबारा लगाने की जरूरत नहीं है। जो जेंट्स के लिए मैडम एक ही काफी, बस ऐसा वाला जो गंजापन रहने दे, बाल झड़ जाने दे, पतला बाल रहने दे, उसके लिए नवे से बाल उगाएगा, घना ग्रोथ से मजबूत से बाल आएगा मैडम। ये बोलने से मैडम सफेद बालों के लिए, छोटी उम्र में सफेद बाल हो जाता है, डैंड्रफ, खुजली, खुरवा, कोंडा होता है ना, वो निकल जाएगा मैडम। पक्का गारंटी से दे रहे हैं मैडम। ह्याच्यामध्ये आहे ना तुम्ही बघू शकता आहे ना फक्त 1500 रुपये या बॉटलची आपल्याला आहे ना प्राइस बघायला मिळते. आणि तुम्ही आतमध्ये बघू शकता हे आहेत ना म्हणजे पूर्ण आहे ना आयुर्वेदिक. हे बघा, तुम्ही कॅमेरा जस्टिस करत असेल, आतमध्ये आहेत ना सगळ्या जडीबुटी पण आहेत ना आपल्याला ह्याच्यात बघायला मिळतात. ह्याच्यामधलं तुम्ही कोणतं पण तुमच्या सोयीनुसार ह्यातलं ऑइल घ्याल ना तर फक्त आहे ना 1500 रुपीजला आपल्याला इकडे बघायला मिळणार आहे. त्यानंतर आहे ना आपण ह्या युनिक स्टॉल वरती आलोय. आणि इकडे ना तुम्ही बघू शकता आपण ह्याच्यासाठी खूप मार्केटमध्ये फिरत असतो या वस्तूंसाठी. आपले हे छोटे छोटे पाऊस, त्यानंतर साडी कवर, त्यानंतर तुम्ही हे टेबल कवर, असे आहेत ना खूप सारे यांच्याकडे आहेत ना कवर आयटम. हे टेबल वरती टाकण्यासाठी हे असं वरती टाकण्यासाठी हे टेबल मॅट आहे. असं खूप सारं आहे ना यांच्याकडे आहेत ना 50 रुपीज पासून तुम्ही बघू शकता. हे रिमोट कवर आहे ना यांच्याकडे 50 रुपीज पासून रेंज चालू होते ते 3500 रुपयेपर्यंत यांच्याकडे रेंज अवेलेबल आहे. हा पण खूप एक सुंदर असा ज्वेलरी बॉक्स आहे ना दादा. याची काय किंमत आहे? 220 रुपये. बघा, फक्त हे ज्वेलरी बॉक्सची आहे ना 220 रुपये किंमत आहे. हे कुठले मॅट आहे? टेबल मॅटच आहेत ना. हे बघा, टेबल मॅट मध्ये तुम्ही बघू शकता किती सुंदर सुंदर कलेक्शन यांच्याकडे आपल्याला बघायला मिळतं. पूर्णपणे गोल्डन मध्ये असं वरती त्याच्या प्रिंट केलेलं आहे. त्यानंतर हे पण एक तुम्ही बघू शकता. हे कोणतं आहे? अच्छा, हे मोती वर्क आहे का याच्यावरती? हे बघा, तुम्ही जवळून बघू शकता पूर्णपणे याच्यावरती मोती वर्क केलेलं आहे. दादा हे याची प्राइस काय? आणि 520 रुपीज. हे बघा, 520 रुपयाला हे आपल्याला बघायला मिळतं. आणि हे गोल्डन वाला कितीला आहे? 950 रुपयाला हे गोल्डन वाला बघायला मिळतं. त्यानंतर दादा साडी कवर दाखवा ना मला. अच्छा, हे मोठ्या साईज मध्ये आहे ना. अच्छा, हे बघा, हे 400 रुपीज आहे, हे 600 रुपीज आहे. अच्छा, हे बघा, हे असे साधेवाले पण आहेत. ह्याच्यामध्ये पण तुम्ही जवळजवळ 5 साड्या ह्याच्यात बसू शकतात ना. हे बघा, ह्याच्यामध्ये 5 साड्या बसू शकतील. असं ह्याची किंमत किती आहे? आणि 220 रुपये. आणि त्यामध्ये तुम्हाला डिझाईन पण आहेत ना, कलर बिलर खूप साऱ्या डिझाईन आपल्याला इकडे बघायला मिळणार आहेत. त्यानंतर आहे ना हे पण तुम्ही एक आहे ना लॉन्ड्री साठी कपडे ठेवण्यासाठी असं हे बास्केट आहे 250 रुपये. आणि याच्यात मोठी साईज पण येते का? ती कितीला आहे? 300 रुपीजला ह्याच्यामध्ये मोठी साईज पण बघायला मिळते. आणि हे डोरमॅट कितीला आहेत दादा? अच्छा, हे बघा, 250 रुपयाला एक आहे. आणि जर तुम्ही 2 घ्याल तर ते फक्त 400 रुपयाला आपल्याला इकडे बघायला मिळणार आहेत. त्यानंतर आहे ना आता आपण आहे ना हा बनारसचा स्टॉल बघतोय. इकडे आहेत ना आपल्याला बनारसी स्टॉल वरती आहे ना बनारसी दुपट्ट्यांचं आहे ना खूप वेगवेगळं कलेक्शन आपल्याला बघायला मिळतं. हे बघा, पूर्ण आहेत ना बनारसी दुपट्टे आहेत. आता आपल्याकडे बनारसी दुपट्टे में क्या रेंज स्टार्ट होता है? अच्छा, 200 रुपीज से. हे बघा, सिल्क मध्ये हा दुपट्टा बघताय तुम्ही बनारस मध्ये. खूप सुंदर दुपट्टा आहे हा. अच्छा, 1250 रुपया. हा बघा, आणि हा आहे ना हा 200 रुपीजचा आहे.
एकदम ये भी एकदम सॉफ्ट मटेरियल आहे ना एकदम. हे बघा तुम्ही बघू शकता 200 रुपीजला डेली वेअर साठी खूप सुंदर दुपट्टा आहे. ये कौन सा दादा? अच्छा ये कॉटन दुपट्टा हँडलूम. हे बघा कॉटन हँडलूम दुपट्टे आहेत ना. हे बघा तुम्ही बघू शकता त्याच्यावर जे ना असं मस्त कॉपर जरीचं वर्क केलेलं आपल्याला बघायला मिळतं. इसमें कलर मिल जाएंगे क्या? और ये क्या प्राइस है इसका? हे बघा हा 650 रुपीजला आणि त्याच्यामध्ये ना खूप सारे कलर व्हरायटी आपल्याला बघायला मिळणार आहे. ये कौन सा है? प्योर सुपर नेट आता है. अच्छा प्युअर सुपर नेट में. हे बघा प्युअर सुपर नेट मध्ये तुम्ही बघू शकता खूप मस्त कलर पण आहे त्याचा. मल्टी कलर मध्ये आहे ना. हा बरोबर आहे बघा असं मस्त त्याला गोल्डन पिंक असे ना मल्टी कलर मध्ये हा दुपट्टा आहे ना किती सुंदर आहे बघा. और दादा इसका क्या प्राइस है? हा बघा हा आहे ना 950 रुपीजचा आहे. तसंच आहे ना यांच्याकडे तुम्ही हे ड्रेस मटेरियल पण बघतायत ना यांच्याकडे ना 600 रुपीज पासून स्टार्टिंग रेंज बघायला मिळते. आणि हा पण एक तुम्ही बघू शकता खूप सुंदर कलर आहे हा. ड्रेस मटेरियल मध्ये तुम्ही बघू शकता खूप सुंदर कलर आहे हा. अच्छा पूरा कॉटन में 3 पीस रहता है ना. और हे बघा 3 पीस पूर्ण कॉटन मध्ये 1650. अच्छा हे बघा 1650 रुपयाला आहे ना हा 3 पीसचा आपल्याला. हा हे बघा हा आहे ना हा टॉपचा फॅब्रिक आहे. हा आहे ना खालचा पॅन्टचा फॅब्रिक आहे. आणि हा दुपट्टा पण तुम्ही बघू शकता पूर्णपणे ना असा भरलेला दुपट्टा आपल्याला फक्त 1650 रुपयाच्या रेंज मध्ये. ये कौन सा है? अच्छा उसका एक कलर आहे ना डिझाईन और कलर चेंज होते. बघा हा पण आहे ना 1650 रुपयाला आहे. त्याच्यामध्ये डिझाईन वेगवेगळे आपल्याला इकडे बघायला मिळतात. 3 पीस मध्येच आहे. आणि हा त्याचा दुपट्टा पण तुम्ही बघू शकता पूर्णपणे ना असा पूर्ण विविंग आहे ना पुरा. हे बघा पूर्ण विविंग मध्ये ना असा भरलेला हा दुपट्टा आपल्याला बघायला मिळतोय. अच्छा ये इसका बॉटम आहे ना. हे बघा खूप सुंदर बॉटम पण तुम्ही बघू शकता पूर्ण असा भरलेला. पॅन्ट ह्याची शिवल्यानंतर ना बॉटम खूप सुंदर आपल्याला बघायला मिळणार आहे. हा अच्छा हे कतान ब्राइड आहे ना. हे बघा किती सुंदर हा कलर पण आहे ना. आणि हा पॅटर्न पण एकदम नवीनच आपल्याला इकडे बघायला मिळतोय. हे बघा हा पण आहे ना खूप सुंदर पॅटर्न आहे. हा बघा हा आहे ना हा त्याचा टॉप आहे. त्यानंतर उसका दुपट्टा भी एकदम हेवी आहे ना. पुरा ड्रेसी म्हणजे एकदम आता आहे ना तुम्ही फेस्टिवल मध्ये घालण्यासाठी आहे ना खूप सुंदर याच्यावरती लुक आपल्याला बघायला येणार आहे. आणि हा त्याचा बॉटम आहे ना. ये हे बघा हा त्याचा बॉटम आहे. बहुत सुंदर ड्रेस मटेरियल आहे. इसका प्राइस क्या है दादा? हे बघा हा 2500 रुपीज ह्याची प्राइस आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर आहे ना तुम्ही हा पण एक कलर बघतायत ना. हा पण खूप सुंदर कलर आहे. हा आहे ना त्याचा टॉप आहे. त्यानंतर हे खालचा बॉटम आहे. आणि हा दुपट्टा आहे. आणि याची प्राइस आहे ना फक्त 3000 रुपीज आपल्याला या स्टॉल वरती बघायला मिळते. तसंच आहे ना आपण आहे ना इकडे हे मागे ना साड्यांचं कलेक्शन बघतोय ना. यांच्याकडे आहेत ना 1000 रुपीज पासून आहे ना खूप साऱ्या साड्यांमध्ये आपल्याला इकडे कलेक्शन बघायला मिळतंय. अच्छा ये 1000 वाला आहे ना. हे बघा मस्त मस्त असे ना पेस्टल कलर मध्ये प्लेन साड्या आहेत. आणि त्याला बॉर्डर तुम्ही आहे ना सिल्वर बॉर्डर बघू शकता. फक्त 1000 रुपीजच्या रेंज मध्ये आपल्याला ही साडी बघायला मिळते. मस्त असा पिस्ता कलरची ही साडी आहे. त्यानंतर ये वाला कोणसा दादा? अच्छा रेशम पटोला. ही बघा ही साडी खूप सुंदर दिसते. त्यांनी ओपन केल्या केल्याच आहे ना खूप मस्त हिचा लुक आपल्याला बघायला मिळतो रेशम पटोला मध्ये ना. और ये पूरा हँडवर्क विविंग रहता है ना. हे बघा पूर्ण ही ना हँडलूम कॉटन मध्ये ना विविंगची साडी आपल्याला बघायला मिळते. त्याचा कलर आहे ना एकदम वेगळाच आहे. हा इसमें ही कलर आहे ना. हे बघा त्याच्यामध्ये ना ही वेगळी डिझाईन आणि कलर. हा पण कलर आहे ना खूप उठून दिसणारा कलर आहे. खूप सुंदर कलर आहे हा पण. और ये पूरा साडी पे ऑल ओव्हर आता है ना. हे बघा पूर्ण ऑल ओव्हर साडीवरती आहे ना अशी हँड विविंग आपल्याला येणार आहे. आणि हा त्याचा पदर येणार आहे ह्या बाजूला. खूप सुंदर. दादा इसका प्राइस रेंज क्या है? और 1850 रुपीज. अच्छा हे बघा 1850 रुपयाची ही रेंज आहे. त्यानंतर आहे ना ही पण तुम्ही एक साडी आहे ना आता सध्या ट्रेंडिंग मध्ये चालू आहे. बघा डुपियन सिल्क मध्ये. आणि ही तुम्ही बघाल ना असं तुम्हाला आहे ना याचा लुक बघू शकता. ही डिझाईन आहे ना पूर्णपणे अशी शाईन होते. आणि आहे ना खूप सुंदर याच्यावरती डाय केलेली आपल्याला बघायला मिळते. बघू शकता असं कलर कॉम्बिनेशन पण खूप सुंदर आहे. हा येल्लो कलरचा हा पॅटर्न आहे. आणि हा पिंक कलरचा आहे ना याचा पदर. आणि पिंक कलर मध्ये ते ना ब्लाउज पीस येणार आहे. आणि ब्लाउज पीसला पण आहे ना अशी ही बॉर्डर तुम्ही बघू शकता. खूप सुंदर साडी आपल्याला इकडे बघायला मिळते. दादा इसका क्या प्राइस आहे? 1700 आहे. बघा फक्त 1700 रुपयाला आपल्याला आहे ना ही साडी बघायला मिळते इकडे. त्यानंतर आहे ना आता आपण या कलकत्ताच्या स्टॉल वरती आलेलो आहे. आणि इकडे तुम्ही बॅगचं कलेक्शन बघतायत ना खूप सुंदर सुंदर आपल्याला यांच्याकडे आहेत ना. या शांती निकेतन बॅग बोलतात यांना. असं आहे ना खूप
युनिक कलेक्शन आपल्याला या स्टॉल वरती बघायला मिळतं. तसंच हे डेनिम बॅग पण तुम्ही बघू शकता, त्याच्यावरती पण आहे ना असं पॅच वर्क, त्यानंतर हँडवर्क केलेलं आपल्याला इकडे बघायला मिळतंय. ये हमारे पास छोटा सा की बैग्स है, अच्छा कॉइन्स के लिए आता है ये। अच्छा, ये 50 रुपीज का पर पीस आएंगे। अच्छा Pure leather पे 50 आएंगे, रुपीज yes। पर पीस. ये इसमें कॉइन रखने का है ना ये? हाँ, चाबी रखने अच्छा, हे बघा असं ओपन होतं, किती एकदम कॉम्पॅक्ट तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये कॉइन, त्यानंतर अशा तुम्ही छोट्या छोट्या डेडिकेट वस्तू आहेत ना अशा किचन सारख्या कॅरी करू शकता. और ये किचन से आएंगे। ये छोटा वाला पॉकेट का क्या प्राइस है ये दादा? 50 रुपीज का, ये 30 रुपीज का। अच्छा, ये 50 रुपीज का सिर्फ. हे बघा फक्त 50 रुपये. आणि हे असे किचन पण तुम्ही बघतायत ना, ये किचन भी 50 रुपीज वाले आहे. 30 रुपीज का। अच्छा, 30 रुपीज का किचन आहे. आणि त्या छोट्या बॅग मध्ये ना तुम्ही बघू शकता वेगवेगळे आहेत ना डिझाईन पण त्यांनी बनवलेले आहेत. फिशची आहे, बटरफ्लाई बटरफ्लाय मध्ये असं खूप युनिक डिझाइनच्या बॅगी आपल्याला बघायला मिळतात. ये आएंगे लिपस्टिक बॉक्स, ज्वेलरी बॉक्स, कुछ भी यूज कर सकते अच्छा, ये लिपस्टिक ज्वेलरी इसमें कुछ भी रख सकते हैं ना. हैं। स्मॉल साइज का ये अच्छा, इसमें मिरर भी आता है ना एकदम, म्हणजे बघू शकता तुम्ही किती त्यांनी युजफुल असं प्रोडक्ट हे बनवलेलं आपल्याला बघू शकता तुम्ही. याच्यामध्ये एखादी लिपस्टिक कॅरी करून आहे ना तुम्हाला यूज करायला खूप एकदम इझी पडणार आहे. खूप सुंदर हा बॉक्स बनवलेला लिपस्टिकचा. त्यानंतर हा ज्वेलरी बॉक्स पण तुम्ही बघू शकता. ये लिपस्टिक बॉक्स कितने का है? ये आएंगे सर 150 का छोटा वाला, बिग अच्छा। साइज का 150। हे बघा हा 150 रुपीजला आहे छोटा वाला, आणि हा 200 रुपीज वाला मोठा आहे आपल्याला इकडे बघायला ये जैसे मिळतो. कॉइन्स बॉक्स होता है। अच्छा, ये कॉइन बॉक्स आहे ना. बैक साइड से ओपन होता है। अच्छा, स्ट्रॉबेरी ये सब। हे बघा असे फ्रूटचे किंवा वेगवेगळ्या डिझाईन मध्ये आहेत ना हे कॉइन बॉक्स पॉकेट आपल्याला बघायला मिळतात. खूप सुंदर आहे ते पण. त्याच्यानंतर आहेत ना तुम्ही हे पण आहेत ना सिंपल मध्ये असे वॉलेट बघू शकता. हे आहेत ना 650 रुपीज रेंज आहे. आणि इसमें तो छोटा पॉकेट्स आता है। अच्छा, इसमें पॉकेट भी आता है दोनों. हे बघा त्यामध्ये ना हे दोन पॉकेट पण येतात छोटे छोटे. 650 रुपीज यांची प्राइस आहे. हे बघा बघू शकता तुम्ही फक्त 650 रुपीजला हे 3 पीस आपल्याला बघायला मिळणार. आणि त्यामध्ये पण आहेत ना हे बघा एवढे वेगवेगळे आहेत ना कलर व्हरायटी आहेत. त्यानंतर आहे ना ही तुम्ही मोठी साईज बघतायत ना ही 750 रुपीजची आहे. इसमें फ्रंट में एक चेन आता है। अच्छा, अंदर में हाँ. एक टिप से होता है, फिर ये फोल्डिंग होता है। और ये पूरा लेदर पे पूरा- बनता है पूरा ना. हे बघा पूर्ण हे लेदरचं साधं कलेक्शन एकदम आपल्याला बघायला मिळतं. ह्याची प्राइस आहे ना फक्त 750 रुपीज आहे. और ये प्रिंटेड नहीं सर, ये हैंड ब्लॉक है, जैसे साड़ियों पे अच्छा, हँड ब्लॉक आहे ना पूरा पूरा. पूरा टोटल ब्लॉक आता है। अच्छा, हे हाँ, बघा leather को तुम्ही जब जर dry होने साडी के बाद वगैरे. उसपे ब्लॉक किया जाता है। अच्छा, हे बघा पूर्ण आहे ना हँड ब्लॉक प्रिंट आपल्याला या पर्सवरती बघायला मिळते. खूप युनिक कलेक्शन आहे यांच्याकडे. आणि खूप साऱ्या आहेत ना वेगवेगळ्या डिझाईन. हे बघा हे पण तुम्ही एक एलिफंटची पण ही खूप सुंदर आहे. फक्त 750 रुपीज प्राइस आहे. त्याच्यापेक्षा जर तुम्ही मोठी साईज घ्याल ना तर ये 850 बोले ना अंकल. हे बघा ही 850 रुपीजला आहे. त्याच्यापेक्षा मोठी साईज. आणि ही त्याच्यापेक्षा पण मोठी साईज ही 950 रुपीजला इकडे बघायला मिळते. तसंच आहे ना तुम्ही हे लॉंग बॅग मध्ये पण आहे ना स्लिंग बॅग मध्ये यांच्याकडे खूप आहे ना हे ब्लॉक प्रिंट मध्ये आहेत ना वेगवेगळं कलेक्शन बघायला मिळतं. ही बघा ही खूप सुंदर बॅग आहे. दादा ये वाला कितने का है ये बैग? ये आपका होंगे 1650 का। 1650 फैंसी रुपया. बैग बोलते हैं इसको। अच्छा, फॅन्सी बॅग. ये सामने एक पॉकेट्स होता है, अंदर में एक अंदर होता है। भी होता है ऐसे ना. होता है। हाँ ये खूप पूरा सुंदर है. म्हणजे total तुम्ही hand work है, मतलब जैसे अच्छा stitch ये करते हैं पूरा ना, हँड स्टिच stitch किया है ना. होता हे है। बघा हे पूर्ण Handicraft वर्क पे आहे ना होता है। तुम्ही हँडनी केलेलं त्यांनी बघायला मिळतं. त्याच्यामध्ये हा पण एक तुम्ही कलर एक इसी का वेगळी design प्रिंट है। बघू दूसरा शकता. ऐसे थोड़ा बॉक्स है। अच्छा, ही बॉक्स में है ना ये. हे बघा ही पण आहे ना सेम याच्यावरती हे जे तुम्ही इसका सेम प्राइस आएंगे ना. कितना बोले आप? ये 1650 का। 1650. हे बघा या तिघांमधली तुम्ही कोणती पण घ्याल ना तर ही 1650 रुपयाला ये आहे. आपको सॉफ्ट लेदर में आता है, ये भी कैमल पे ही आता है। अच्छा, ये 2150 का है। अच्छा हे बघा हे ना सॉफ्ट लेदर मध्ये और हैंड वर्क दोनों कर सकते हैं ना. हे बघा ही पण खूप सुंदर आहे. फैंसी बैग है, ये 1750 का। अच्छा, ये फैंसी वाला 1750 ना. इस पे भी वो हैंड प्रिंट किया है ना पूरा. हाँ बघू शकता तुम्ही सगळे आहेत ना हँड ब्लॉक कलेक्शन आपल्याला बघायला मिळतं. ही बघा ही आहे ना ब्ल्यू वाली 1750 1750 रुपयाला आहे. ये आएंगे त्यानंतर 1600 का। हाँ ही बघा या दोन बघतायत ना तुम्ही हे 1650 रुपये आहे. और ये एलिफंट वाला ये वाला ये वाला हाँ ये वाला आपको 1850 का है। 1850 आहे बघा. 1850 रुपये. 1750 1750 रुपये. हां हे बघा त्यानंतर आहेत ना तुम्ही खूप सुंदर सुंदर तुम्हाला यांच्याकडे कलेक्शन बघायला मिळतं. दादा ये वाला क्या रेंज और? सर जी 1850 का है। 1850. अच्छा, म्हणजे तुम्ही 1850 रुपयाच्या रेंजमध्ये पण आहे ना पूर्णपणे ना हँडनी बनवलेली हँडक्राफ्टची बॅग आपल्याला आहे ना पूर्ण त्याच्यावरती हँड ब्लॉक केलेलं आपल्याला बघायला मिळतं. खूप सुंदर आहे ना कलेक्शन आपल्याला ह्या लेदरमध्ये. कोणता कॅमल लेदर आहे ना पुरा.
हे बघा पूर्ण आहे ना कॅमल लेदर मध्ये आहेत ना आपल्याला हे कलेक्शन बघायला मिळतंय. तसंच आहे ना तुम्ही यांच्याकडे आहेत ना या स्टॉलवरती तुम्ही डेनिम मध्ये पण बॅग बघतात ना, यांच्याकडे डेनिम मध्ये पण आहे ना खूप सुंदर सुंदर आपल्याला बॅगचं कलेक्शन बघायला मिळतंय. हे बघा या अशा पोटली बॅग पण यांच्याकडे अवेलेबल आहेत. हे बघा खूप सुंदर पोटली बॅग आहे. आता हे पोटली बॅग कितने काय 200 रुपीज. हे बघा 200 रुपीज मध्ये आहेत ना खूप सारे कलर चॉईस पण यांच्याकडे अवेलेबल आहेत. ये सब स्लिंग बैग है। हे बघा अच्छा हे बघा या स्लिंग बॅग मध्ये ना एवढं सगळं कलेक्शन आहे. 200 रुपीज पासून ते 350 रुपीज पर्यंत यांची रेंज जाते. 550 का आएंगे, 650 का आएंगे। अच्छा और इसमें पैटर्न बाय पैटर्न बाय पैटर्न अलग अलग है. और ये सामने वाले वो पैच वर्क वाला वगैरह. पैचवर्क वाला ये वाला जो है लाइन है 450 का है। अच्छा 450. ये आएंगे 550 का, 650 का, मतलब सभी का अच्छा पैटर्न अलग अलग पॅटर्न आहे ना खूप ये सुंदर. 600 का। ते बघा ह्या आहेत ना 600 रुपीजच्या आहेत. असं आहे ना तुम्हाला इथे खूप सुंदर आहे ना असं युनिक कलेक्शन आहे ना. हे बघा ही ट्रॅव्हल बॅग पण यांच्याकडे बघायला मिळते डेनिम मध्ये. त्याच्यावरती पण असं हे वर्क केलेलं इकडे बघायला मिळते. पूरा वॉशेबल है ना, ये खराब नहीं होगा. और एकदम इसका फॅब्रिक भी आहे ना एकदम आहे ना खूप जाड फॅब्रिक आपल्याला बघायला. त्यानंतर आहे ना आता आपण या स्टॉलवरती आलो. इकडे ना आपल्याला खूप सुंदर आहे ना चंदेरी साड्यांचं कलेक्शन बघायला मिळतंय आणि 2500 रुपीज पासून यांच्याकडे रेंज चालू होते. और ये वाला कितने का आहे 2800. ही बघा ये ना 2800 रुपीज मध्ये आपल्याला बघायला मिळते. अच्छा हे बघा ही आहे ना ब्लॉक प्रिंट मध्ये येते आणि ये पूरा टेस्ट किया हुआ जरी रहता है ना इसके ऊपर. अच्छा हे बघा हिच्यावरती ही जी जरी वापरली आहे ना ही काळी नाही पडणार याची पूर्णपणे आहे ना त्यांनी खात्री करून घेतलेली इकडे बघायला मिळते. खूप सुंदर साडी आहे ही पण. और दादा इसका क्या प्राइस है. ये 3200 रुपये का है। हे बघा 3200 रुपये या साडीची प्राइस आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर साडी ही आपल्याला बघायला मिळते. पूर्णपणे ना जरी वर्क ह्याच्यावरती केलेलं आपल्याला बघायला मिळतं फक्त 3200 रुपयाच्या रेंजमध्ये. आणि तसंच आहे ना त्याच्यामध्ये तुम्ही हे बघा वेगवेगळे कलर पॅटर्न पण यांच्याकडे अवेलेबल आहेत. ही पण खूप सुंदर आहे. दादा इसका भी उतना ही प्राइस आहे. हाँ एक ही हे बघा हिची पण आहे ना सेम प्राइस आहे 3200 रुपये. तसंच आहे ना तुम्ही ही इंडिगोमध्ये पण बघू शकता. ही पण आहे ना खूप सध्या ट्रेंडिंगमध्ये चालू आहे ही साडी. इंडिगो प्रिंटमध्ये आहे ना किती सुंदर कलर आहे हा तुम्ही बघू शकता. हे इंडिगोवाला क्या प्राइस आहे. और 2450। हे बघा ही आहे ना 2450 रुपयाला आपल्याला इकडे या स्टॉलवर बघायला मिळते. आणि असं तुम्ही बघू शकता यांच्याकडे ना चंदेरीचं पूर्ण असं कलेक्शन बघायला मिळतंय साड्यांमध्ये आणि ड्रेस मटेरियलमध्ये. त्यानंतर आहे ना इकडे तुम्ही बघू शकता हा फोटो फ्रेमचा स्टॉल आहे ना जामनगरवरून आलेले आहेत. आणि ह्यांच्याकडेच ना तुम्ही बघू शकता हे पूर्ण आहे ना कॅनव्हासवरती त्यांनी प्रिंट केलेला फोटो फ्रेम आपल्याला बघायला मिळतात. आणि या पूर्णपणे आहेत ना वॉशेबल आहेत. हे ना किती पण याच्यावर धूळ बीळ बसले ना तुम्ही ओल्या कपड्यांनी पुसलेत ना तरी ते एकदम क्लीन होऊन जाणार आहेत. आणि ह्याची स्टार्टिंग रेंज आहे ना 400 रुपीज पासून चालू होते. ही बघा ही गणपती बाप्पाची तुम्ही बघू शकता 400 रुपीजला आहे. त्यानंतर ही पण तुम्ही कृष्णाची बघू शकता फक्त 400 रुपीज. अशी स्क्वेअरमध्ये तुम्ही बघतायत ना ही हनुमानाची या सगळ्या आहेत ना 400 रुपीजला इकडे बघायला मिळतात. और ये 3 पीस वाला ये कितने का है 1250. हे बघा हे 3 पीस मध्ये तुम्ही बघतायत ना ह्याच्यामध्ये 1250 रुपयाची रेंज आहे. और ये की होल्डर ये नया है ये 500 का. अच्छा हे बघा हे वुड वरती आहे ना तुम्हाला हे किचन ठेवण्यासाठी की होल्डर असं बनवलेलं आहे 500 ना. हे बघा फक्त 500 रुपीजला यांच्याकडे आपल्याला बघायला मिळणार. आणि वेगवेगळ्या डिझाईन पण इकडे खूप साऱ्या अवेलेबल आहेत. तसंच तुम्ही आहे ना हे बघा अशा साईज त्याच्यामध्ये ना प्रत्येकामध्ये ना वेगवेगळ्या साईजेस तुम्हाला बघायला मिळतील. तसंच 3D पेंटिंग आहे. त्यानंतर ही राधाकृष्णाची तुम्ही बघू शकता किती सुंदर ही फ्रेम आपल्याला बघायला मिळते. भाई ये कितने का है राधाकृष्ण का 3150 बघा फक्त 3150 रुपयाला आहे. त्यानंतर ही पण तुम्ही बघू शकता एकदम शाईन तुम्ही बघू शकता याच्यावरती आहे ना एकदम खूप सुंदर आपल्याला फ्रेम बघायला मिळतात या स्टॉलवरती. साइज नुसार यांच्याकडे सगळे रेंज अवेलेबल आहेत. और ये 3D वाला है वो 1550. हे बघा हे 3D मध्ये तुम्ही बघतायत ना ही महाराजांची आहे, गणपतीची आहे, कासवाची, घोड्याची. ही फक्त 1550 रुपयाला आपल्याला इकडे बघायला मिळणार आहे. तर गाईस तुम्ही बघितलं आज आपण आहे ना इकडे घोडबंदर रोडला हे स्वदेशी आर्ट अँड क्राफ्ट एक्झिबिशन पूर्णपणे कव्हर केलं. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय नक्की मला कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.